महत्त्वाची बातमी शपथविधीनंतर एनडीए मधील खतखत आता चव्हाट्यावर आली आहे। आम्हाला कॅबिनेट द्यायला हवं होतं असं म्हणत शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी आपली खतखत व्यक्त केली आहे। एक एक खासदार असलेल्यांना कॅबिनेट मंत्रिपद दिले, मग भाजपनं आमच्या सोबत दुजाभाव का केला असा सवालच बारणेंनी यावेळी उपस्थित केलाय। तसंच उदयनराजे भोसले यांनाही मंत्रिपद द्यायला हवं होतं अशी भूमिका बारणेंनी व्यक्त केली आहे। या शपथविधीमध्ये शिवसेना पक्षाला आम्ही अपेक्षा करत होतो की शिवसेना पक्षाला कॅबिनेट मंत्रिपद मिळेल, परंतु ज्या पक्षाचा एक खासदार निवडून आला त्या पक्षाला कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं। खरं तर शिवसेना पक्षाचे 7 खासदार आले। एकूणच महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाने 28 जागा लढवल्या, शिवसेनेने 15 जागा लढवल्या। 28 जागेमध्ये भारतीय जनता पक्षाचे 9 खासदार निवडून आले आणि शिवसेनेचे 7 खासदार निवडून आले। आमची अपेक्षा होती की शिवसेना पक्षाला एक कॅबिनेट मंत्री आणि एक राज्यमंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा होती।